खरं सांगू म्हणजे ही जी आपल्या समाजाचा जो फ्लो आहे तो कशा रीतीनं बनवलेला आहे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या बाबतीत याचा म्हणजे मला तरी हे कळाले. पण हा असा कुठल्या समाजाने आणि का बनवलाय हे पण समजून घेणं गरजेचं आहे. कारण हे जे आहे स्त्रियांच्या बाबतीत कम्फर्टेबल आणि पॉझिटिव्ह बिलकुलच नाहीये, कुठल्याच दृष्टीने नाहीये हा. निसर्गाने तर म्हणजे भेदभाव हा दाखवलेलाच आहे पुरुषांना आणि स्त्रियांना बनवण्यात. आता कसा दाखवलाय? स्त्रियांना फिजिकली वीक बनवले पुरुषांच्या तुलनेत, बरोबर आहे. 99% महिला विकत असते पुरुषांच्या तुलनेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांना पिरियड्स, प्रेग्नेन्सी, घराची पूर्ण जबाबदारी घरातल्या माणसांना सांभाळायची, ही सगळी स्त्रियांकडेच. आणि पुरुषांना फक्त पैसे कमवायचं, त्यांना दुसरं काही म्हणजे काम राहिलेलंच नसतं. पैसे कमवायचे आणि घर वगैरे भागवायचं, घरात काय लागतं नाही ते, थोडं फ्युचरचा विचार करायचा, त्यांची सेफ्टी. पण हे कितीपत कंपॅरेटिव्हली योग्य आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना आई वडील लग्न करून पाठवतात जेव्हा सासरी, त्याच्यानंतर त्या स्त्रीचं, त्या मुलीचं न सासर असतं न माहेर असतं. म्हणायला तर सासर असतं, ते तुझं सासर आहे, पण असतं का? हे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मनाला विचारून बघा, खरंच असतं का स्त्रीचं सासर?